न्यूज के प्रायोजक हैं डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज सोलापूर। पृथ्वीवरील स्वर्ग ज्याला म्हणतो त्या काश्मीरमधील पहलगाम या ठिकाणी दहशतवाद्यांनी अचानकपणे केलेल्या भ्याड हल्ल्यात भारतीय पर्यटकांना जीव गमवावा लागला। या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मंद्रुप येथील मुस्लिम समाजाच्या वतीने काळे फीत लावून नमाज अदा करून मंद्रुप येथील मौलाना आझाद चौक एसटी स्टँड येथे शुक्रवारी नमाजनंतर 2:30 वाजता पहलगाम मध्ये झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यात आला। यावेळी जामा मस्जिदचे इमाम मौलाना अब्बास रजा, मुबारक मोमीन, मोहम्मद शेख यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या। यावेळी सलीम सेक्रेटरी, ग्रामपंचायत सदस्य मौलाना अब्बास रजा, मोहम्मद शेख, सलीम सेक्रेटरी, मुबारक मोमीन, सिकंदर आवटे, मेहबूब पठाण, मौला मकानदार, ग्रामपंचायत सदस्य यासीन मकानदार, जावेद आवटे, अली मुजावर, आरिफ शेख, सद्दाम शेख, उस्मान नदाफ, अफसर मिस्त्री, आरिफ शेख, हारून शेख, इम्रान कोरके, रियाज पटेल, बबलू राजे बागवान, आलिम शेख, सिकंदर मकानदार, मुबारक शेख, रसूल शिकलगार, इसाक शिकलगार, मुजमिल शेख, अल्ताफ शेख यांच्यासह मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते। नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, मंद्रुप। हिंदुस्तान जिंदाबाद, हिंदुस्तान जिंदाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद, हिंदुस्तान जिंदाबाद, हिंदुस्तान जिंदाबाद, मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद, दहशतवाद दहशतवाद पाकिस्तान मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद, दहशतवाद 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 पाकिस्तान मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद, आतंकवादी आतंकवादी दहशतगर्द दहशतगर्द। आज पहलगाम में जो हमला हुआ है, जो आतंकवादियों ने हमला किया है, हम उसकी निंदा करते हैं और उसकी मजम्मत करते हैं और हुकूमत से हम मुतालबा करते हैं कि जल्द से जल्द ये दहशतगर्दों को ख़त्म किया जाए और आतंकवाद को ख़त्म करें जल्द से जल्द, ताकि हमारा हिंदुस्तान सुरक्षित रहे, ताकि हमारा हिंदुस्तान बिल्कुल सुरक्षित रहेंगे तो हम भी सुरक्षित रहेंगे। और सभी लोगों से हम गुजारिश करेंगे कि जल्द से जल्द हमारी बात को हुकूमत तक पहुंचाएं। हम हुकूमत से मुतालबा करते हैं कि जल्द से जल्द पाकिस्तान को या तो पाकिस्तानी को ख़त्म कर दें या तो पाकिस्तान के जितने भी दहशतगर्द हैं उसको ख़त्म किया जाए। हम हुकूमत से मुतालबा करते हैं कि जल्द से जल्द जितना जल्दी हो सके पाकिस्तान के जितने भी दहशतगर्द हैं सबको सब ख़त्म करने की कोशिश करें। या ठिकाणी मंद्रुप मुस्लिम जमातच्या वतीनं त्या ठिकाणी मागच्या 3 दिवसापूर्वी जे जगातील ज्याला स्वर्ग म्हणतात अशा काश्मीर राज्यामध्ये तेथील पहलगाम या ठिकाणी काही दहशतवाद्यांनी आपल्या भारतीय पर्यटकावर भ्याड हल्ला करत निष्पाप लोकांचा जीव घेतला आणि एकदम हे भारत देशातील जनतेला मनात एक धडकी भरवणारी अशी गोष्ट होती। काही न करता आनंद व्यक्त करताना ते लोक तिथलं जे सौंदर्य आहे, जगातील जे काश्मीरचं सौंदर्य, त्याचा आनंद लुटत असताना अचानकपणे त्यांना गोळी घालण्यात आली आणि त्यांचा धर्म विचारून गोळी घालण्यात आलं। आज आम्हाला एवढंच म्हणायचं आहे, त्या धर्म विचारून गोळी घालण्याचं कारण एवढंच होतं, आपल्या भारताकडे जे वाईट नजरेने जे पाकिस्तान बघत आहे त्यांना वाटत आहे की आपण जरा धर्म विचारून मारलं तर त्या भारतीय लोकांना असं वाटेल की हिंदू आणि मुसलमान यांच्यामध्ये काहीतरी असेल, पण त्यांची जे नीती आहे ते आम्ही ओळखून आहोत भारतीयांनी। आमच्या आजोबांनी ते बापदादांनी आम्ही तेव्हाच ओळखले होते जेव्हा भारताची फाळणी झाली होती। एक अधर्मी माणूस भारताची फाळणी करून पाकिस्तानाची निर्मिती केली आणि जेव्हा जे धर्मपंडित होते मौलाना आझादांनी या देशातील हिंदू मुस्लिम शीख ईसाई आम्ही आहोत भाई या नात्यानं आम्ही सगळ्या ठिकाणी आनंदित जगत आहोत। आमच्या भारताची एकतेमध्ये एक जी ताकद आहे
जे अनेकतामध्ये एकता आहे हे एक सगळ्यांना ते पटत नाही आजूबाजूच्या देशांना, त्यामुळे त्यांनी आपल्या देशात तोडण्यासाठी काम करत आहेत। या सर्व घटनांना आपण जाणून बुजून आज आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बरोबर भक्कमपणे उभे आहोत। त्यांनी मागच्या इंदिराजी यांनी कसं या ठिकाणी पाकिस्तानचे तुकडे केले होते त्याच पद्धतीने पुन्हा एकदा या मोदीजींच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानचे तुकडे व्हावे आम्ही अशी विनंती करतो आणि या देशातील दहशतवाद संपवावा अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। आम्ही सगळं मुस्लिम बांधव आज या ठिकाणी जमा होऊन हल्ल्याचा निषेध करत आहोत।